मी विनोद नाटे. आपण आता नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये असलेल्या नगरसूल गावामध्ये आलो आहे. या गावामध्ये आता तुम्ही बघताय हे आपल्या कृष्णा डोंगरे नावाच्या एका शेतकऱ्याचं घर आहे आणि त्या शेतकऱ्याला गेल्या 4 महिन्यापासून स्वतःला CCTV कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी कैद करून का राहावं लागलं, त्याच्यावरती या ठिकाणी 4 महिन्यापूर्वी इथे बलात्कार, सामूहिक बलात्कार, गँग रेप असा 376 2D सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला. ज्या गुन्ह्यामध्ये 20 वर्षाची सक्त मजुरी आहे असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला. आणि त्या दाखल होण्यामागचं कारण काय आणि ते दाखल झाल्यानंतर त्या कुटुंबाला काय काय सोसावं लागलं आणि आता त्या गुन्ह्यामध्ये माझ्या पोलीस बांधवांनी शेवटी सत्य शोधून काढलं आणि बेसमरी दाखल झाली की अशी घटनाच घडलेली नाही. आणि आता त्या कुटुंबाशी संवाद साधणार आहोत. महाराष्ट्राने 4 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की संतापलेला बाप म्हणून आपण भूमिपुत्र फाउंडेशनच्या पेजवर सुद्धा टाकलं होतं. ते हेच कृष्णा डोंगरे आणि यांचा अजून एक इतिहास आहे. त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा म्हणून त्यांनी स्वतः त्यांचा 5 एकरचा कांदा त्यांनी अग्निदाग दिला होता. अक्षरशः त्या अंत्यविधीचे त्यांनी पत्रिका छापल्या, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आमंत्रित केलं आणि कांद्याला भाव मिळावा म्हणून त्यांनी पूर्ण कांदा पेटवून दिला होता. असा हा क्रांतिकारक माणूस. आणि ज्यावेळेस आपण असं काहीतरी समाजासाठी चांगलं करतो, क्रांतिकारक काम करतो, तेव्हा कसं खोट्यानाट्या गुन्ह्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यात कसा बळी होतो. आता ही मुलगी त्यावेळेस शाळेत गेली, शाळेतनं भिजून आली आणि नंतर संतापलेल्या बापाने एका शाळेचा व्हिडिओ काढला आणि त्याच दरम्यान यांच्यावर गुन्हे दाखल झाले. काय झालं होतं त्यावेळेस? ती शाळेत गेलेली होती आणि पत्रे गळत होते, शाळा भिजलेली होती आणि मी घरी आले. माझ्या पप्पाने बघितलं की मी भिजलेली होती. मी पप्पा म्हटली का शाळेत काय झालं, मग तू कसं काय भिजून आली. मग सांगितलं की शाळा गळत होती म्हणून पप्पा शाळेत गेले. बघा, म्हणजे एक स्वाभाविक त्या एका संतापलेल्या बापाची प्रतिक्रिया होती. आपण ते म्हणून अख्ख्या महाराष्ट्राने कृष्णा डोंगरेंना पाहिलं, परंतु त्याच दरम्यान त्यांच्यावर बलात्काराचा म्हणजे गँग रेप 376 2D सारखा गंभीर गुन्हा दाखल झाला. त्यांच्याबरोबर आणि त्यांचा मावस भाऊ आणि त्यांचा भाचा, तो त्यांचा जावाई पण आहे. म्हणजे सासरे आणि जावाई या सगळ्यांनी मिळून एका महिलेचा गँग रेप केला. अशा सगळीकडे म्हणजे समाजाने त्यांना फार हिणवलं, रेपिस्ट म्हणून, बलात्कारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं. आणि त्या 2 महिन्यानंतर आज पोलिसांनी बेसमरी दाखल केली. अशी घटनाच घडली नाही. त्या पोलीस बांधवांचे मी खरं तर आभार मानेल. बघा, तुम्ही किती खोटेनाटे गुन्हे दाखल करा, माझा महाराष्ट्रातला पोलीस बांधव शेवटी सत्य आहे, चौकशीमध्ये सत्य बाहेर आलं. आमच्या 3च लोकांवर तो गुन्हा दाखल झाला. 376 2D म्हणजे या गुन्ह्यामध्ये जवळपास 20 वर्ष शिक्षा लागते माणसाला. आज कुठंतरी पोलीस यंत्रणेकडून तो गुन्हा बेसामरी म्हणून त्याची दखल घेण्यात आली. तो हायकोर्टामध्ये बेसामरी म्हणून त्यांनी मांडण्यात आलेला आहे. पण या कालखंडामध्ये जी वेळ माझ्यावर आली म्हणजे एक खूप वाईट वेळ माझ्यावर आली की गेले 3 महिन्यापासून मला माझं घर सोडावं लागलं. जवळपास 3 महिन्यापासून मला घराच्या बाहेर राहावं लागलं. मग अख्खा महाराष्ट्रभर त्यामध्ये माझी जवळपास 10 ते 12 लाख रुपयाची जवळपास नुकसान झाली. माझा पूर्ण शेती व्यवसाय पूर्ण पाण्यात गेला, पूर्ण पिकं वाळून गेली. त्याचबरोबर मी बाहेर हिंडत असताना माझ्या पाठीमागची जी फॅमिली म्हणजे थोडक्यात माझे मुलं असतील, मुलगी 6वीला आहे, मुलगा 1लीला आहे, ह्या लोकांना घेऊन सुद्धा यांचं शिक्षण बुडून लहान लहान मुलं असल्या कारणाने मला जवळपास 3 महिन्यामध्ये 1.5 महिना जवळपास या लोकांना बाहेर अलग अलग नातेवाईकाच्या ठिकाणी महाराष्ट्रभर या लोकांना घेऊन येण्यावं लागलं. म्हणजे परागंदा होऊन, भूमिगत होऊन. म्हणजे बघा, पूर्वी आपले स्वातंत्र्य सैनिक जसे परागंदा होत होते तसं ह्या दादाला गावोगाव वेगवेगळ्या नातेवाईकाकडे. कारण माझे पोलीस बांधव ज्यावेळेस एका गँग रेपचा गुन्हा जर एखाद्या आरोपावर दाखल आहे आणि मग ते त्या तपासाचा भाग म्हणून त्यांना जंग पछाडत होते. म्हणजे रात्री बेरात्री घरी येणं किंवा अजून तो त्यांचा भागच आहे, तपासाचा भाग येतो. आणि त्यांनी ते नाही केलं तर त्यांच्या वरिष्ठांकडे जाऊन तक्रारी देतात आणि नंतर त्याच महिलेकडनं यांनी त्यांना कुठेतरी अडवलं, बंदुकी लावल्या, अशा स्वरूपाचे अर्ज देण्यात आले विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे. मग त्यामुळे प्रचंड त्रास झाला. आता आपण त्यांच्या कुटुंबाला, कारण हे तर बाहेर फिरत होते, त्यांच्या कुटुंबाला घेऊन फिरत होते, परंतु जे घरी होते त्यांना काय काय त्रासाला सामोरं जावं लागलं. मला ह्या माध्यमातून फक्त हा व्हिडिओ बनवण्यामागे एकच उद्देश आहे की खोटे गुन्हे, सामाजिक काम करत असताना जेव्हा खोटे गुन्हे दाखल होतात त्यावेळेस त्या कुटुंबावर काय वेळ येते, त्या दादावर काय वेळ येते, त्या माणसावर काय वेळ येते आणि नंतर ते निर्दोष होतात. आणि परंतु त्यानं जे गमावलं काय होतं, कधी कधी या अशा घटना घडून मला जेव्हा त्यांचा फोन आला की जर समजा मी जर याच्यात परत असं काही माझ्यावर खोटं अजून झालं म्हणून त्यांनी CCTV कॅमेरे लावले तर आमच्या कुटुंबाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही.
मग जर एखादं कुटुंब आत्महत्या करणार असेल ते म्हणे तुम्ही या म्हणे, तुम्ही हे जगापुढे माझी ही व्यथा म्हणजे मी सुरक्षित होईल, आणि मग त्या निमित्ताने मी इथं आलो आहे. म्हणजे उद्या जर असं काही झालं आणि अशा कुटुंबाला खरंच आत्महत्येला जर असं एखादं, आपण अनेक प्रसंग पाहिले, मागे एक कुठली घटना होती, त्याने त्याचं बोट कापून गृहमंत्र्याला पाठवलं, अजून कुठे काय काय लोक स्वतःला संपवून घेत आहे. कारण उशिरा मिळालेला न्याय हा सुद्धा अन्यायासारखा आहे. न्याय मिळतो, न्यायव्यवस्था ह्या देशामध्ये जिवंत आहे. माझे पोलीस बांधव जसे सीमेवर माझा सैनिक माझं रक्षण करतो, माझ्या देशाचं रक्षण करतो, तसा पोलीस बांधव ह्या सर्वसामान्य लोकांचं रक्षण करतो आहे. त्या पोलीस बांधवांना पण सलाम आहे. आपण आता जाणून घेऊ नक्की ह्या कुटुंबावर काय वेळ आली. ह्या 3 लोकांवर तो गँगरेपचा गुन्हा दाखल होता, आणि नात्याने ते मावस भाऊ आणि जावाई, एक जावाई आहे. म्हणजे बघा, हे नाते जरी आपण नुसती कल्पना जरी केली तर किती हे. आणि जेव्हा हे समाजाला कळत होतं का मावस भाऊ दोघं, एक जावाई यांनी मिळून एका महिलेची गँगरेप केला, किती भयानक संताप समाजाचा. उद्या हे समाजाच्या जरी तावडीत सापडले असते, समाजाने मारले असते, अजून कुठे, कारण उद्रेक होतो समाजाचा, समाजाला असं सहन होत नाही. आणि समाजाने यांच्याकडे 2 महिने यांना गुन्हेगार म्हणून, यांच्याकडे बलात्कारी म्हणून पाहिलं, आणि म्हणून त्यांना समाजापासून आणि पोलिसांपासून लपत फिरावं लागलं अक्षरशः 2 महिने. आणि आज 2 महिन्यानंतर माझ्या पोलीस बांधवांनी समरी दाखल केली की अशी घटना घडली नाही म्हणून. मग तुम्हाला याच्यात काय त्रास झाला? साहेब 376 सारखे 2 असे घाणेरडे आरोप आमच्या 3 मुलांवर केले. आम्हाला खूप त्रास झाला त्यातून. आणि मी शुगर पेशंट असताना मी 3 महिने सारखा फिरत होतो मुलांसाठी. 3 महिने? 3 महिने. अजून आई, या कृष्णा डोंगरे यांच्या आई आहेत. बोला ना आई, काय तुम्हाला काय त्रासाला सामोरं जावं लागलं? त्रास झाला बाबा आम्हाला. आमचे पोरं बाहेर गेल्यानंतर आम्ही सारखे रडत राहायचो रात्रंदिवसाचं. यायना इतकं म्हणजे वाईट करून दिलं होतं, कुठं हिंडणारा नाही. माझ्या पै बसेल पोरगा त्यानं या गुन्हा तयार केला होता. म्हणजे त्या दिवशी माझं पोरगा माझ्या पै बसेल, माझ्या बहिणीचं पोरग गडावर, त्यानं गुन्हा दाखल केला माझ्या लेकरावर. एक माझा नातू आहे, नातजवई, त्यानं लय म्हणजे लय लय खेळवलं आम्हाला, लय खेळवलं. गरीबाच्या लेकरायला जाम केलं त्यानं. म्हणजे बघा, या मुलगा मुलगी त्याला, ते पोरं याचे त्याच्या दारोदार हिंडायचे, कुठं कुठं राहायचे. त्यानं आमचे 3 महिने फार हे करून टाकलं, फार पिळून टाकलं आम्हाला. वाईट परिस्थिती केली त्यानं आमची. आता 4-8 दिवसापासून आम्ही थोडं स्वाल झालो, नाही तर इतकं कठीण होतं आम्हाला. आम्ही नुसतं राखण दिवसाचं असे पोटामध्ये असं कोंबडं घुसल्यासारखं ना करताना पोरावर हे केलं कसं काय येईना. असा वाईट परिस्थिती केली कशी काय. सारे माझेच ना, एक नातू, नातजवई, एक माझा मुलगा, एक बहिणीचा मुलगा माझ्या सख्या. वाईट केलं त्यानं, लय वाईट केलं साहेब, वाईट परिस्थिती केली. बघा, आज 3 त्यांना महिने झाले माझं लेकरू काम नाही, धंदा नाही, असे वनवाशी माझे नातू हिंडा त्या. म्हणजे बघा, या ठिकाणी आता आपण बघतोय त्यांना, म्हणजे कुटुंबाला व्यथा मांडताना सुद्धा म्हणजे अश्रू अनावर झाले. काय होतं, मी माझी कळकळून हात जोडून एक विनंती आहे हो माय मावल्यांनो, असे खोटे नाटे गुन्हे दाखल करू नका. गँग रेपसारखे जर तुम्ही खोटे गुन्हे दाखल करत असाल आणि एका कुटुंबाला त्यातून काय काय परिस्थितीला सामोरं जावं लागलं. 2 महिने बघा, पोलीस बांधवांनी त्यात समरी केली, त्या पोलिसांचे धन्यवाद, तुम्ही तपासात. परंतु गुन्हा दाखल झाल्यावर ह्या पोलीस बांधवांकडनं सुद्धा ह्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी, कारण त्यांच्या दृष्टीने ते गुन्हेगार आहे, आरोपी आहे, त्या आरोप्यांचा शोध घेण्यासाठी ते त्यांचं कर्तव्य करत होते. परंतु ते कर्तव्य करत असताना कुटुंबावर जी वेळ आली, आणि जर यातून जर एखाद्याने काही जीवाचं बरं वाईट केलं असतं, आत्महत्या केली असती, मग याला जबाबदार कोण? मी माननीय गृहमंत्री फडणवीस साहेबांना पण एक विनंती करतो की हे असे जेव्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात ना, 376(2) सारखे, 376 सारखे हे गुन्हे दाखल करताना सबळ पुरावे असल्याशिवाय दाखल करू नका. जर आज त्या महिलेनी, ज्या महिलेने गुन्हा दाखल केला आहे, त्या महिलेला तुम्ही कधी पाहिलं? माझ्या जीवनात मी तिला कधी बघितलेलं नाही, कधी फोन कॉन्टॅक्ट नाही. साहजिक आहे की आज 376 सारखे गुन्हे दोन होताना काही प्रेम प्रकरण असतं त्याच्यातून होतात, कधी तिच्या संभाषण असतं, तिला कधी बघितलेलं असतं, त्या कारणाने होतात. पण अक्षरशः त्या महिलेला माझ्या जीवनात मी कधी बघितलं नाही.
अशा महिलेने माझ्यावर जाऊन 376 सारखा गुन्हा दाखल केला आणि त्याच वेळेस माझा मावस भाऊ, आमचं दैव बलवत्त म्हणून कुठंतरी मी सांगतो की माझा भाऊ त्याच वेळेस मावस भाऊ वणीच्या देवीला दर्शन करीत असल्या कारणाने तिथले सगळे व्हिडिओ शूटिंग फुटेज आल्यामुळे तो गुन्हा कुठंतरी आज बी समोरीला म्हणजे मार्गावर आहे. म्हणजे बघा, जर आता हा दादा तिथं देवीच्या मंदिरामध्ये सप्तशृंगी गडावर जो घटनेचा जो कालावधी होता, त्या घटनेच्या कालावधीमध्ये हा तिथं दर्शन घेत होता. CCTV फुटेज वगैरे सगळे मिळाले. तपासामध्ये जेव्हा यांचं CDR रिपोर्ट पाहायला गेला त्यावेळेस हे कुठेही त्या घटनाच्या स्थळावर नाही आणि त्या महिलेला हे ओळखत पण नाही. त्या महिलेशी यांचा कधी संवाद नाही. आणि मग अशी एखादी अनोळखी महिला जर एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याच्या विरोधामध्ये, एखाद्या शेतकऱ्याच्या विरोधामध्ये जाऊन पोलीस स्टेशनला जर एखादी तक्रार देते, फिर्याद देते आणि 376 2D सारखी की यांनी गँगरेप केला, मी तो जेव्हा FIR वाचली त्याच्यामध्ये की यांनी असा बलात्कार केला, नंतर याने केला, त्याने केला, अरे बापरे, तो नुसतं. आणि मग काय होतं, यातील काही लोकल एक चॅनलनी पण मी त्याची न्यूज पण पाहिली की असा सराईत गुन्हेगार म्हणून यांना संबोधलं गेलं किंवा बलात्कारी म्हणून, आणि अख्ख्या समाजाने पाहिलं. एवढी मानहानी कशी सहन होईल हो? म्हणजे त्यातून जर यांनी आता तग धरला, 2 महिने बाहेर राहिले आणि यांनी अक्षरशः पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेब असतील, या सगळ्यांकडे पोलीस महानिरीक्षक असतील, त्यांच्या सगळ्यांकडे यांनी या कुटुंबांनी चक्रा मारल्या, अर्ज केले, ती CCTV फुटेज वगैरे सगळे पुरावे पेनड्राईव्हमध्ये दिले आणि पोलिसांच्या तपासामध्ये हे सगळं पुढे आलं. म्हणून आज पोलिसांनी बेसमरी केली. अहो, तुम्ही बेसमरी केली मान्य मला की अशी घटना घडली नाही. अहो, पण मग अशी घटना दाखल झाली कशी? उद्या त्यांना अटक झाली असती, 2 महिने त्यांना त्याच्यात 3-4 महिने जामीन झाला नसता आणि मग नंतर कोर्टाने 5 वर्षांनी का 6 वर्षांनी सांगितलं असतं की हे निर्दोष आहे. कारण एक व्यक्ती 2 घटनांच्या ठिकाणी कसा राहू शकतो जर तो तिकडे दर्शन घेतोय? म्हणजे जर आता हाच तिथं नसता तर आज ह्या कुटुंबाला आज रडायला मोलकरी राहिला नसता. किती भयान परिस्थिती आहे. म्हणून माझी माननीय गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही सक्तीने महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पोलीस बांधवांना आदेश द्या की असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करीत असताना सबळ पुरावा असल्याशिवाय गुन्हे दाखल करू नका. काहीतरी कुठेतरी त्यांचा संपर्क तरी आलेला पाहिजे. त्यांचं त्या घटनास्थळाला ते तिथं नव्हते, ती महिला तिथं नाही आणि त्या महिलेला ओळखत नाही, त्यांचं फोन संभाषण नाही. कारण आपण महाराष्ट्रामध्ये बघतो 376चे गुन्हे का दाखल होतात? कुठेतरी सोबत काम करताय, नोकरी करताय, कुठेतरी त्यांचा काहीतरी कुठेतरी संपर्क आलेला आहे किंवा काही प्रेम प्रकरण आहे आणि नंतर नाकारले जाता, लगेच बलात्काराचे गुन्हे दाखल करता. तर माझी सर्व पोलीस बांधवांना सगळ्यांना विनंती आहे आणि त्या मायमावल्यांना विनंती आहे, मातांनो, ह्या पृथ्वीवर मी नेहमी सांगतो की ह्या ईश्वराने मानव निर्माण केला, त्या मानव निर्मितीच्या कार्यामध्ये तुम्ही थेट सहभागी आहे. अरे तुमच्या पोटात माणूस तयार होतो रे. एवढं 21व्या शतकात विज्ञान युगात आपण एवढी प्रगती केली, मानवाचं साधं नख बनवू शकत नाही आणि तुमच्या पोटात मानव तयार होतो. म्हणजे या पृथ्वीवर त्या देवाच्या मानव निर्मितीच्या कार्यात तुम्ही थेट सहभागी आहे. तुमचं ते मातृत्व, स्त्रीत्व तुम्हाला देव पण देतं. त्या स्त्रीत्वाचा बाजार मांडू नका, लिलाव करू नका अजिबात. तुम्ही कुणीतरी 5-10 हजार रुपये दिले किंवा लाख रुपये दिले म्हणून खोटे नाटे गुन्हे दाखल करू नका. सामाजिक कार्यकर्त्यांना, माझ्या शेतकऱ्यांना, कोणालाही ह्या सगळ्या गुन्ह्यांमधून काही परेशान करू नका. आणि परत एकदा मी ह्या येवला पोलीस स्टेशनचे जे काही पोलीस अधिकारी आहे ज्यांनी ते प्रकरण बेसमरीकडे नेलं, म्हणजे ते नेण्यासाठी सुद्धा या कुटुंबाला फार संघर्ष करावा लागला स्वतःला सिद्ध करण्यासाठी. म्हणजे मी नेहमी सांगत असतो की ह्या पृथ्वीवर चांगलं काम करणं आणि प्रामाणिक राहणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. म्हणजे त्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो आणि मग असे खोट्या नाट्या आरोपांना सामोरं जावं लागतं. मी महाराष्ट्रातील तमाम माझ्या फॉलोअर्सला एक विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही शेअर आणि कमेंट करा. कारण असा परत दुसरा महाराष्ट्रामध्ये कृष्णा डोंगरे नाही झाला पाहिजे. कारण त्या दादाने खूप सहन केलं आणि मी त्यांचं जेव्हा काम पाहिलं, त्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप आंदोलनं केलीत, शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळावा म्हणून खूप आंदोलनं केली. मग अशा एका आंदोलकावर, समाजाच्या वाईट गोष्टींवर आवाज उठवणाऱ्या एका माणसावर जर असे काही खोटे नाटे गुन्हे दाखल होत असतील तर हे सगळं लज्जास्पद आहे. मग खेदाने म्हणावं लागतं, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतोय का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतोय का? माननीय स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या महाराष्ट्रात राहतोय का? क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंच्या महाराष्ट्रात राहतोय का? असे स्वतःला प्रश्न पडल्याशिवाय म्हणजे खेद वाटतो. स्वतःला असे प्रश्न पडतात की काय चाललं आहे ह्या महाराष्ट्रामध्ये. इतकी
इतका अन्याय का? म्हणून मी परत एकदा विनंती करतो की असे खोटेनाटे गुन्हे कोणत्याही मायमाऊलीने दाखल करू नका. आणि पोलीस बांधवांनो, तुम्ही असे खोटेनाटे गुन्हे दाखल करून घेऊ नका, कारण त्यामध्ये खूप ह्याच्यात बलिदान द्यावं लागतं, खूप योगदान द्यावं लागतं या कुटुंबाला. आज हे त्यांची पूर्ण शेती नष्ट झाली, सगळे कामधंदे, यांच्या काही गाड्या पट्ट्यावर चालत होत्या, त्या गाड्या बंद झाल्या. सगळं जर कुटुंबातले कर्तेच जर बाहेर फिरले. सगळ्यात मोठी गोष्ट की माझं आर्थिक नुकसान 10-12 लाख रुपये झालंय. माझी शेती पूर्णपणे संपली, मला पूर्ण संपवण्याचा प्रकार झाला. पण जी माझी फॅमिली, जे मी भोगलं त्यांच्यापेक्षा माझ्या फॅमिलीने खूप वाईट भोगलं. त्याचबरोबर माझे 2 मुलं आहेत. माझ्या मुलांची सगळ्यात जास्त जर नुकसान जर काही झाली असेल 1.5 महिना संघ घेऊन इडल्यामुळं, तर त्यांचे शिक्षणाचे पूर्णपणे बरबाद झाले. आज परत अशी वेळ आली की त्यांना त्याच वर्गात मला शिकावं लागतंय. म्हणजे येणारं त्यांचं फ्युचर आहे, या कारणाने येणारं त्यांची जी वेळ आहे ती पूर्णपणे नष्ट झालेली सर. पूर्ण त्यांचं फ्युचर बरबाद करण्यात आलंय. मी सहन केलं इथपर्यंत ठीक आहे, पण माझ्याबरोबर माझ्या मुलांना सुद्धा खूप सहन करावं लागलं. नाही, 100% या कुटुंबाने मी जेव्हा यांच्या घरात आलो, जेव्हा बघितलं, एकदम भयान परिस्थिती. कृपया अशी वेळ कोणावर येऊ नये. आणि महाराष्ट्रातील पूर्ण शेतकरी, पूर्ण महाराष्ट्रातील जनता तुमच्यासोबत आहे दादा. तुम्हाला नक्कीच न्याय मिळाला आणि इथून पुढे तुमच्यावर काही अन्याय होणार नाही. म्हणजे त्यांना आता असं वाटायला लागलं, भीती वाटली त्यांना. त्यांनी जेव्हा मला फोन केला, रडले ते अक्षरशः, की दादा आम्हाला भीती वाटते का जर असा काही संबंध नसणारा एखाद्या बाई जर आपल्या विरोधात जाऊन तक्रार देते, गुन्हा दाखल होतो आणि त्यात अख्खं घरदार सोडून पळावं लागतं, पैशाचा चुराडा, शेतीचा चुराडा. म्हणून त्यांनी त्यांच्याच घराला CCTV कॅमेरे लावले आणि स्वतःलाच शेतकऱ्यांना नजरकैद करून घेतले. मग आता काय शेतीत पण कॅमेरे, म्हणजे असं वाटायला लागलं का काही डोक्याला आता CCTV कॅमेरे लावून फिरायचं का? माझी विनंती आहे, सामाजिक वातावरण महाराष्ट्रातलं खराब करू नका. नागरिकांना पण विनंती आहे, त्या महिलांना विनंती आहे आणि माझ्या पोलीस बांधवांना पण विनंती आहे. जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र. जय जवान, जय किसान.